रेकॉर्डवरील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करून घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. फिर्यादी यांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळास तात्काळ भेट देऊन सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर घटनास्थळावरून 2 इसमे घरफोडी करून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तोच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवळपास 100 कॅमेरे चेक करून आरोपीचे ठिकाण व नाव निष्पन्न केले होते, परंतु आरोपी मिळून येत नव्हता. सदर गुन्ह्यातील आरोपी रामसिंग भांड हा एका मोटारसायकलवर बसून चुंचाळे शिवार घरकुल योजना म्हाडा बिल्डिंग येथे येणार असल्याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना सांगितली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखडे, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांना योग्य ते मार्गदर्शन करून मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे नमूद पथकाने चुंचाळे घरकुल योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यावर इसम नामे रामसिंग भांड यास सापळा लावून मोटारसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले असता त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रामसिंग धनसिंग भांड, वय 40 वर्ष, राहणार बिल्डिंग नंबर 16, रूम नंबर 55, म्हाडा घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 265/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे मोटारसायकल चोरीचा व सातपूर पोलीस स्टेशन येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली देऊन वरीलप्रमाणे दाखल असलेले दोन्ही गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून यामाहा FZ मोटारसायकल, रोख रक्कम, घरफोडीचे हत्यार, जॅकेट असा एकूण 2,28,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरी आरोपी आज पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. आरोपी रामसिंग भांड याच्या विरुद्ध नाशिक शहर व इतर ठिकाणी घरफोडी व सातपूर पोलीस स्टेशन येथे मोक्काप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.